यानंतर सौरभ बोरीकर. सौरभ बोरीकर. नमस्कार, मी सौरभ बोरीकर. मी ॲनिमेशन फील्डमध्ये आहे. 10वी नंतर एक माझं पॅशन होतं, मी ॲनिमेशनच करतो आणि ते मला दादांच्या कृपेने मिळालं आहे. 4 वर्ष मी अमरावतीला शिकलो, विजय राऊत सरांच्या कॉलेजमध्ये, आणि नंतर 1 वर्ष मी मुंबईला होतो, तिथे शिकलो. स्पेशलायझेशन माझं VFX मध्ये केलेलं आहे मी. फिल्म मेकिंग मध्ये माझा खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे पूर्ण हॉलिवूड बॉलिवूड मध्ये करतो आहे. त्याच्यामध्ये मला खूप मजा येते करायला. क्लाउड वगैरे कशी फिक्स करायची, खूप मला मजा येते करायला. एवढं सांगू शकतो. सौरभ थोडासा लाजरा मुलगा आहे, पण त्याच्यामध्ये म्हणजे आता जो इथे उभा आहे तो, इथे त्यांनी एवढा बोलला तो हे खूप झाला. आधी त्याची परिस्थिती काय होती हे आम्ही पाहिलेली आहे, की अजिबात कोणामध्ये मिसळायचं नाही, कोणामध्ये काही कोणाशी काही बोलायचं नाही, अतिशय अबोल असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी त्याच्यातून स्वतःला सावरलेला आहे की आज तो मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत आहे, ॲनिमेशनचं काम करत आहे. तेव्हा तो बोलू शकत नाही, पण त्याच्यातर्फे एवढी मी माहिती देऊ शकतो. आणि डिटेलमध्ये अजून काकांना जास्त माहिती आहे की तो कोणत्या परिस्थितीतून कुठे आलेला आहे ते मी सांगत नाही, पण एकच सांगतो, जेव्हा आला इथे त्या कार्यामध्ये त्यावेळेला तो फक्त भोलानाथ होता. म्हणजे तो असं त्याच्या पलीकडे एकही शब्द तो वापरत नाही, फक्त मान हलवायचा. इथून त्याची स्टार्ट आहे या ठिकाणी इथे झालेली. आणि आज तो माझ्या कंपनीमध्ये काम करतोय. आणि इथे सेमिनार झालं ज्या वेळेला, त्या सेमिनारमध्ये आपल्याला एक न्यास असतो, तर न्यासचं जे प्रेझेंटेशन होतं करायचं, तर त्याला पहिला मी त्याला सांगितलं प्रोजेक्ट, तू हा प्रोजेक्ट कर. त्याने तो प्रोजेक्ट केला आणि सक्सेसफुल झाला. त्याचा तो प्रोजेक्ट फार कठीण होता, तो केला. आणि मग त्यानंतर फील्डमध्ये तो आपोआपच पुढे गेला. आता आपण थोडंसं बोलला काय वर्षाकडे बोलत. यानंतरचा वल्लभ डॉक्टर. आजचा आपला विषय जो आहे की आपण सॉफ्टवेअरमध्ये घाबरत नाही की आपण मागे राहतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की मेहनत सगळे जण करतात, तो प्रश्न नाही आहे. आपण एक कम्युनिटी म्हणून खूप मागे येतात. आपली कम्युनिटी स्ट्रॉंग नाही आहे. कारण की एक माणूस जेव्हा समोर जायला लागतो, म्हणजे कुणी नोकरी फील्ड सोडून द्या, बिझनेसमध्ये म्हणा किंवा एक आर्ट्स म्हणून म्हणा, आपले लोक आपल्याला कधीच साथ देत नाही. आपल्या लोकांना विश्वास राहत नाही. आपले लोक आपल्या लोकांना विश्वास दाखवत नाही, म्हणून आपण आज मागे सगळ्यात असतो. तुम्ही अदर कम्युनिटी बघून घ्या, सिंधी कम्युनिटी बघा, गुजराती बघा, मारवाडी बघा. त्यांच्या मुलांना बिझनेस करायसाठी बँकेमध्ये जावं लागत नाही लोन घ्यायला. त्यांना त्यांची कम्युनिटी हेल्प करते, त्यांना वरती आणते, आणि मग ते बाकीच्या जसे असतात बरोबर त्यांना सगळ्यांना वरती घेऊन येतात. आपल्यामध्ये ड्रॉबॅक हा आहे की आपण आपल्या सोबतचा विश्वास ठेवत नाही. अरे याला काम सांगितलं नाही, त्याला जमेल का, जमणार आहे का, तुम्ही विश्वास टाकणार त्याच्यावर, समोर कसा येईल तो. दुसरी गोष्ट, आपण जर काही आर्टिस्ट म्हणून बघितलं तर एक माणूस जर काही नवीन करायला जात असेल किंवा समोर जायला बघत असेल तर आपली लोक त्याचा पाय वाढतात. हे काय करून आलं तू, हा काय फालतूपण आहे, नोकरीकडे चुपचाप आणि आपलं काम कर. म्हणजे त्याला तुम्ही मोटिवेट तर करतच नाही, डिमोटिवेट करता. कसं समोर जाईल मग तो. जर का तुम्हाला नवीन फील्डमध्ये जायचं काही नवीन करायचं आहे, त्याला तुम्हाला फ्रीडम दिलं पाहिजे ना. सगळ्यात पहिले पॅरेंट्स, हे काय करून राहिलं, हे काही करायचं नाही, नोकरीकडे चुपचाप. मग तो याची कल्याण समोर कशी नाही.
म्हणजे आता मी जेव्हा YouTube चालू केलं तेव्हा मला सगळ्यांनी असंच म्हटलं, हे काय करून आला फालतूपणा, आपलं काम कर, नोकरी कर. जर का मी असंच करत राहिलो तर पुढे कसं जाईल? कोणत्याही एक आर्टिस्ट म्हणून जर का तुम्हाला समोर जायचं आहे तर सगळ्यात बॅकअप तुम्हाला पाहिजे तुमच्या कम्युनिटीचा, की तुम्हाला सपोर्ट पाहिजे. आर्टिस्ट म्हणून तो त्याच्या कलेने समोर जाईल, पण जर का तुम्हाला बॅकअप नसेल तर तुम्ही समोर जाऊ शकत नाही. तुम्ही किती चांगलं करा, कारण की आपले लोक आपल्याला काय आवडतात मागे, समोर कसं जाईल? बिझनेसमध्ये पण सेम रूल लागू होतो की बिझनेसमध्ये तो मेहनत करतो, सगळं करतो, पण आपलेच लोक विश्वास ठेवत नाही. जर का त्याची कम्युनिटी त्याच्यासोबत नसेल तर बाकीचे लोक काबर विश्वास ठेवणार आहे? समोर असं म्हणले की तुम्ही तुमच्या लोकांची तुम्हाला कामं भेटत नाही किंवा तुमचेच लोक तुम्हाला सपोर्ट करत नाही, तर बाकीचे का बरं करतील? मला तरी हेच वाटते की बाकी मेहनत वगैरे करणं हा सगळं बरोबर होतं. आणि मुलं करतात मेहनत, मराठी मुलं पण मेहनत करतात, नाही करत असा विषय नाही आहे, पण त्यांना बॅकअप पॅरेंट्सचा असतो सगळ्यात पहिले, नंतर बाकी कम्युनिटीमधला असतो. जर का त्यांना घरातून सपोर्ट नसेल तर समोर कसे जाणार आहे? तर माझ्या दृष्टीने तरी हाच एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही त्यांना मोटिवेट नाही करू शकता, डिमोटिवेट नका करू. ठीक आहे, तू करतो तुझं कर, त्याला घालून पडून बोलण्यात काय अर्थ आहे? सरळ सरळ त्याला मोटिवेट करा, नाही पडत तुम्हाला बोलू नका. कारण की एक समजा आता एक यूट्यूब जर का एक व्हिडिओ जरी बनवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये किती मेहनत असते हे करणाऱ्याला माहिती असते, त्या आर्टिस्टला माहिती असते. बिझनेसमध्ये पण सेम गोष्ट लागू होते, तो जे काही करतो त्याच्यामध्ये किती मेहनत असते त्याला माहिती असते. आपलं त्यातलं काही माहीत नसते, आपण बोलू नको होतो यार हे काय असं जाय तसं जाय, त्याच्यामागे त्याला मेहनत किती करावं लागते आपण कधीच बघत नाही. मग आपण म्हणतो आपली मुलं मागे का बरं राहतात? आपणच लोक सपोर्ट करणार नाही तर आपली कम्युनिटी समोर कशी जाईल? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एक कम्युनिटी म्हणून आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. बाकी कम्युनिटी बघा आणि आपली बघा, आणि बाकी गोष्टी तर मग आता बाकीच्यांनी सांगितले असतील की तुम्हाला काय काय करावं लागतं, मेहनत कशी करावं लागतं. पण ह्या जे 2 मुद्दे आहेत माझ्या दृष्टीने, म्हणजे मी अनुभवलेल्या गोष्टी म्हणून मी सांगतो की तुम्हाला बॅकअप म्हणून एक कम्युनिटी आणि तुमचे पॅरेंट्स आणि तुमचा समाज त्यांचा एक सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. हा सपोर्ट जर का असेल तर नक्कीच आपण टॉप 10मध्ये आरामात येऊ. आहेत आपले मुलं अजूनही आहेत, पण त्यांना मग त्याचं बॅकग्राऊंड कसं भेटलं, वातावरण कसं भेटलं? आपलं जसं वातावरण भेटत नाही म्हणून आपण मागे राहतो. तर एक एन्व्हायरमेंट म्हणून पण आपण आपलं काम आहे ते की आपल्या कम्युनिटीला, मुलांना सगळ्यांना सपोर्ट करणं, त्यांना मोटिवेट करणं, हे सगळे मुद्दे आहेत. यानंतर आहे विद्या उमाळकर. पाच मिनिटं बोलायचं. मुद्रा अनुसरूनच आहे. आजच्या सुख वस्तू घरातील वातावरण वरवर बघता खूप छान आहे, सुखद दिसतं, पण खोलवर बघता ही विधा आणि करुणामय आहे. हे सत्य आहे. आई वडील दोघे नोकरी करतात, पैसा गणगंज मुलाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. मग फावल्या वेळामध्ये जीवनाधारक गोष्टीकडे ते वळतात आणि आयुष्यातील सुंदर जगताना विसरून पर्यावरणाला ते बळी पडतात. आज वडिलांनी घेऊन दिलेली गाडी आपला पाल्ला कुठे घेऊन जातो, शाळा कॉलेज वेळेवर जातो, पण शरीराने तो वर्गात असतो, पण मनाने तो असतो का याचा अभ्यास कसा सुरू आहे याकडे पालक लक्ष देत नाही. आपला वेळ हॉटेल्स, किती पार्टी, आउटडोर म्हणजे सुख चैन याकडे जास्त व्यस्त आहे. स्पून फीडिंग, धडपड जीवन पडतं प्रवास हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे आजचे मुलं किंवा मुली वाईट वळण याकडे जास्त वळलेले दिसतात. आपली संस्कृती आणि संस्कार नाही त्यांना माहीत नाही. आई जर सायंकाळी घरी नाही तर जीवनकृती कोण शिकवणार? आजी आजोबा अडगळीत म्हणून त्या सुधारित जगात माणूस मनापासून डिलीट केलेला आहे. मातृ खरं आपली भारतीय संस्कृती खूप सुंदर भव्य दिव्य आहे. आजकाल मम्मी पप्पा या नात्याने त्या अधोगतीला गेली. हे कटू सत्य आहे, हे आपण स्वीकारायला पाहिजे. धन्यवाद काकू. तर एक याच्यावरच प्रयत्नांवर एक हाजीबाबांचा शेर आहे, तो मी सांगतो. तो दीपदादांनी मुलाखतीत सांगितला होता की खत कबूतर किस तरह ले जाए बामियार, म्हणजे दुसऱ्या याच्यावर कसं घेऊन जाईल. खत कबूतर किस तरह ले जाए बामियार पर,
कतरनी कैचिया लाखो लगी है दारो दीवार पर. त्याच्यावर असं म्हटलंय की खत कबूतर इस तरह ले जाए बामियार पर कतरती रहे कैचिया पर खत पडे दीवार पर. तर प्रयत्नांवर तो शेर आहे की ते खत म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते कसं गाठायचं. सगळेजण मागे खेचणारे आहेत आपल्याला, ती पर कतरनी कैचिया म्हणजे आपले पंख कापणारे सगळे जण आहेत. पण त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खत कबूतर इस तरह ले जाए बामियार पर कतरती रहे कैचिया म्हणजे आपले कापू द्या पंख त्यांना, पर खत पडे दीवार पर. एक दिवस असा आहे की ते सगळं सुटून ते समोर जायला लागेल. असा त्याचा अर्थ आहे. एवढा गहन अर्थ आहे. हाजीबाबाचा शेर आहे तो. आता पुढे आरती तांबट. दादा, दिव्य पुण्यवती आणि श्री साईनाथ महाराजांना सर्वांना वंदन करून मी माझे 2 शब्द बोलू इच्छिते. पहिल्यांदा बोलवलं तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. माझ्याकडे विषय नव्हते, तसे मी बोलू शकले असते, पण तरी आता बरेच विषय आलेले आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे मी थोडंसं सांगते. मला असं वाटते की आपली मुलं, आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा ठेवतो की एक ठराविक पॅटर्नमध्ये की डॉक्टर, इंजिनियर, की त्यांनी फायनान्शियली सिक्युरिटी त्यांची व्हावी असं वाटते. पण मला असं वाटते की एक थोड्या रिस्कमध्ये आपण त्यांना सूट दिली पाहिजे. त्यांना जे आवडतं, त्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते त्यांना करू द्यावं. मी स्वतः माझ्या मुलांना, आकांक्षा तर तिला पहिल्यापासून सायन्समध्ये रस होता, त्याच्यामुळे तिने फार्मसी कंप्लीट केलं तुझं आणि ह्या वर्षी तिला डिग्री भेटेल. पण जो माझा लहान मुलगा आहे पार्थ, त्याला खूप वेगवेगळे छंद करायची, म्हणजे वेगवेगळं. आता त्यांनी मागे लॉकडाऊनमध्ये खूप प्रकारचे झाडं लावले. आता मी व्हिडिओ इथे अनिकेतला पाठवले, ते दाखवेल तो. आणि बोनसाईचं त्याला हे होतं की बोनसाई करायची, तर तो स्वतः ग्राउंडमध्ये वगैरे जाऊन आमच्या इकडच्या किंवा असं कुठे चिखलदरा वगैरे, तर तिथनं रोपं तोडून आणायचं आणि त्याचं बोनसाई त्यांनी म्हणजे घरी प्रयत्न केला की बोनसाई करायचा. त्यानंतर हे लहान मुलांचं वय आहे की त्यांचे आवडी बदलत जातात. तर माझं असं मत आहे की मी एका विशिष्ट ह्याच्यापर्यंत त्याला सपोर्ट करते की माझ्या कॅपॅसिटीपर्यंत जेवढं आहे तुला फुल सपोर्ट आहे माझं, तू काहीही कर. की आता त्याच्यानंतर त्यांनी माशांचा त्याला आता छंद लागला, तर त्यांनी मासे आणले. त्यानंतर त्याला आम्ही म्हटलं की एक पेटी आण आणि मग त्याच्यामध्ये तू मासे जम आणि ते हे कर. तर नाही, त्याला तो म्हणे नाही, त्याला माझ्याकडे पैसे नाही आहेत आता एवढे, म्हणजे तर मी म्हटलं थोडे मी देते वगैरे, तर तरी तो नाही म्हटला, मी माझं करतो. मग त्यांनी एक लोखंडी पेटी आमची इथे पडली होती, ती साफ केली, तर तो लीक होती. तर त्यांनी तिथं एनसील लावलं, सिमेंट लावलं, त्यानंतर ते तिथं तयार केलं. वरतून त्याला जाळी होती, त्याच्यामुळे ऑक्सिजनचा काही प्रश्न नव्हता. त्यांनी माश्याचं केलं, त्याच्यातून माश्यातून ते पिल्लं झाले. त्यानंतर पिल्लं त्यांनी माझ्या चुलत म्हणजे पुतण्या आहे माझा, त्या मित्रांना वगैरे सांगितलं की हे पिल्लं वगैरे आहेत, तर ते हा मला दे तू, आम्ही घेतो. मग त्याचं रेट वगैरे जे आहेत ते त्यांनी त्याचे हिशेबाने लावले. म्हणजे असं नाही की तुम्हाला मम्मी बघ मी 50 रुपये माझे हिमतीवरून कमवले, मी मासे आणले वगैरे, ठीक आहे. एका विशिष्ट ह्याच्यापर्यंत आपण त्यांना सपोर्ट करायचा. मागे त्यांनी प्रयोग केले होते, मला वाटते ज्ञान संवेदनाच्याला, तेव्हा पण मी त्याला म्हटले की तुला जे साहित्य पाहिजे तर ते मी सगळं तुला घेऊन देते, माझ्या बजेटपर्यंत असेल तर तू कर. त्यांनी 3-4 प्रयोग केले. त्याच्यानंतर त्याला अजून आहेत. आता त्याला त्याचं सुरू आहे की मी सायन्स नाही घेत, मी कॉमर्स घेतो. मग मला त्यात खूप इंटरेस्ट आहे अकाउंटन्सी. तर ठीक आहे म्हटलं.
बघू आज सुरू आहे काय घ्यायचं, सायन्स की कॉमर्स. माझं असं म्हणणं आहे की आपण मुलांना जे आवड आहे त्याच्यामध्ये त्याला जे करतं ते करू द्यावं. फायनान्शियल सिक्युरिटी पण आपण सेट करावी त्यांची. आपण ते त्याला करतो ते शेवटी एका ह्याच्यामध्ये त्यांना पण हे होते की आपण हा आता फायनान्शियली आपलं हे हे आपल्याला आहे. त्याच्यानंतर आपण जे बाकीचे त्यांचे जे छंद आहेत ते करू द्यावे. धन्यवाद वहिनी. वहिनींनी एकदम व्यवस्थित समजून सांगितलं की आजकाल मुलांचं कसं आहे आणि पार्थ तसा दिसतो शांतच पण खूप गुण आहेत. बघू आता त्याचा नेक्स्ट भालचंद्र फलिशे. पाचचा ऐकून फक्त लक्ष ठेवा, आपोआप ते पर्स सांभाळून ठेवा. नमस्कार. सर्वप्रथम सद्गुरू साईनाथ महाराज आणि सद्गुरुनाथ दादा महाराजांना सुरुवात करतो. आजचे जे 2 विषय आहेत दिसायला जरी छोटे असले तरी फार मोठे आहे, खूप वास्ट विषय आहे. आज स्पर्धात्मक युग आहे. आजच्या युगात प्रत्येक पालकांना वाटते की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे किंवा IAS झाला पाहिजे. मग त्याप्रमाणे त्याच्यावर प्रेशर टाकले जातं. प्रेशर टाकल्यानंतर काय होतं की तो आईवडिलाच्या म्हणण्यानुसार तो ॲडमिशन घेतो पण त्यात तो करिअर करू शकत नाही. मग नाईलाजास्तव तो काय होते त्याचे विपरीत परिणाम होतात. त्या उलट जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जर त्याला त्याचं करिअर निवडून दिलं तर त्यात तो चांगली प्रगती करू शकतो आणि आपण जो आजचा विषय आहे टॉप 10 त्यामध्ये तो येऊ शकतो. आपण एक मूवी आली होती तारे जमीन पर, त्यामध्ये असं दाखविलेलं आहे. त्याच्यानंतर आपले एक महान क्रिकेटपटू आहे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर ते अभ्यासात कमजोर होते पण तरी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यातला गुण ओळखला क्रिकेटचा आणि त्याला क्रिकेट खेळू दिलं. ते 12वीत फेल पण झाले होते. बस त्यांच्याकडे कुटुंबियांनी जर असं म्हटलं असतं की बाबा नाही तू अभ्यासच कर, ते क्रिकेट सोडून दे, तर आज आपल्या भारताला एक महान क्रिकेटपटू मिळाला नसता. त्यानंतर पालकांनी एक आपल्या मुलांच्या फ्रेंड सर्कलकडे लक्ष द्यायला पाहिजे. मुलं आपल्या घरच्यांचं कमी ऐकतात आणि आपल्या मित्रांनी जे सांगितलं ते त्यांना सगळ्यात जास्त पडतं. धन्यवाद दादा. दादा पण एक सरकारी नोकरीवर आहेत, ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत आपल्या अमरावतीलाच. त्यानंतर त्यांचे दोन्ही मुलं, एक मुली आपल्या इथे ज्ञानसंग्रह वर्गाला एकदम रेग्युलर आहेत. त्यानंतर ते काही असो गुरुवारची आरती सोडत नाही, ते आपल्या ड्युटीवरून आले की बरोबर येतात. मी आता बघितलं त्यांना 1-2दा. तर ते काही असो केंद्राचा उत्सव सोडत नाही, एकदम रेग्युलर आपल्या सेवेलाही आहे. मुलांनाही रेग्युलर आणतात सेवेला, आपल्या ज्ञानसंग्रह वर्गाला. असं आपण प्रत्येकानेच करायला पाहिजे. प्रत्येकानेच आपला मुलगा काय करतो आहे याच्याकडे बारीक लक्ष दिलंच पाहिजे. नेक्स्ट त्यानंतर आहे दिलीप शेटे. नमस्कार. आतापर्यंत ज्या काही इथे चर्चा झाल्या त्यापैकी अशा एक वर्ग मुख्य मुद्दा काय किंवा मूळ काय कुठं सुरू होतं हे याबद्दल कुणी बोलतच नाही किंवा कुणी विचारच करत नाही. आपण म्हणजे पालक हे मुलांसाठी एक जसे एक गोलकीपर असतो फुटबॉलच्या खेळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की तो काही झालं तरी तो बॉल जो आहे तो आपल्या गोलमध्ये जाऊ देत नाही. गोलमध्ये जाऊ देत नाही म्हणजे कोणत्याही वाईट किंवा प्रतिकूल याच्यात जाऊ देत नाही. त्याप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांसाठी गोलकीपर सारखं राहावं की त्याला जे करायचं ते करू द्यायचं. पण जर तो कुठे भरकट असेल तर पालकांचं काम आहे त्याला सांगणं. आणि आपल्याला माहिती दादांनी सांगितलेलं आहे की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मुलांमध्ये सत्वगुण असतं. म्हणजे 8व्या वर्षापर्यंत मूल हे ऑब्झर्व करत असतं प्रत्येक गोष्ट. आई वडील कसे वागतात, कोणाशी कसं बोलतात, आपल्या घरी कोणी आलं तर त्यांच्याशी कसे वागतात, आपले नातेवाईकांशी कसे वागतात, शेजाऱ्यांशी कसे वागतात, कोणाला मदत करतात, हे सगळं तो मुलगा ऑब्झर्व करत असतो वयाच्या 8व्या वर्षापर्यंत. आणि त्या
सगळ्या ह्याच्यातनं वागणुकीतनं मग तो त्याचं स्वतःचं मत जे जसं तो मोठा होत जातो तसं तो आपलं स्वतःचं हे बनवत राहतो. आणि त्यामुळे हे अतिशय आवश्यक आहे पालकांसाठी की आपली घरची वागणूक किंवा बाहेरची वागणूक सुद्धा ही अतिशय व्यवस्थित असेल. आणि हे मुलगा लहान असतानापासूनच हे करायला पाहिजे की मी ज्याप्रमाणे वागेन त्याप्रमाणेच माझ्या मुलावर त्याप्रमाणे संस्कार होते. आणि म्हणून आता काय होतं, बरेच वेळा असं पाहण्यात आलंय की आई असो किंवा वडील असो ऑफिसमध्ये काही झालंय की त्याचं सगळं रक्त घरी काढतात, घरी येऊन चिडचिड करतात किंवा आणखी काही त्याची भांडणं होतात. तर हे सगळं आपल्याला टाळायला पाहिजे. हे जर आपण टाळलं नाही तर त्याचे वाईट परिणाम मुलांवर होतात. करिअर संबंधी सुद्धा किंवा घरी ज्या चर्चा होतात भावांमध्ये म्हणा किंवा नवरा बायकोंमध्ये सुद्धा, या चर्चाने सुद्धा एक व्यवस्थित असं रूप हवं की ज्यामुळे त्याचं फिडिंग मुलांवर व्यवस्थित होईल. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की जर आपल्या मुलाचं भविष्य तुम्हाला घडवायचं असेल, आपल्याला घडवायचं असेल तर त्यासाठी अगदी तो मुलगा लहान असतापासून ती सुरुवात होईल. आणि त्याप्रमाणे त्या मुलाला सतत फिडिंग करत राहिलं पाहिजे. त्याच्यावर प्रेशर नको आणायला, कोणत्याही गोष्टीचं प्रेशर नको आणायला, ही एक गोष्ट. दुसरी म्हणजे आपण जी कंपॅरिझन करत असतो, आता जनरल आपण पाहतो उदाहरण की शेजारी समजा एखादं काही विकत आणलं की ती बाई म्हणते का हो आपल्या घरीच नाही, आपण आपल्या घरी काही घेऊन येऊ विकत, कोणती वस्तू असो की काही असो. ही जी कंपॅरिझन आहे ही कंपॅरिझन करणं बंद केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये सुद्धा कंपॅरिझन करणं बंद केलं पाहिजे. कारण आपण जर मुलांमध्ये कंपॅरिझन करत राहिलो आणि समजा दुर्दैवाने आपला मुलगा थोडा कमी असेल तर त्यात कॉन्फिडन्स बिल्डिंग नाही. म्हणजेच काय की मुलांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जसं तो मोठा होतो तसं त्यात जर आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग जर करत राहिलो, मी त्याला विश्वास त्यात जर टाळला की नाही मी जे करेन त्यात मी नक्की चांगलं होईल, तर तेच मूल मग नंतर पुढे हळूहळू एक चांगला नागरिक किंवा एक चांगल्या त्याला जे काही करिअर करायचं नाही ते करू शकतो. म्हणून मुलांमध्ये लहानपणापासून कॉन्फिडन्स बिल्डिंग फार महत्वाचं आहे. काय होते की आपण एखादा एक आणखी एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्या शेजारी एक छोटंसं एक येतं बाळ आहे, तर त्याला काय आवड आहे की तो असा कलर जमा करतो आणि ते जाळायचं असतं त्याला. तर काय होते की त्या ठिकाणी प्रत्येकाला आपण रागवत गेला ते जाळू नको, तुला असं होईल तसं होईल. त्यापेक्षा आपण त्या मुलाची अवधान करते की त्या मुलाला जो कचरा असतो आजूबाजूला तो साफ करून तो जाळायचा असतो. तर हा जो एक त्याच्यातला गुण आहे हा जर आपण ऑब्झर्व केला किंवा हा जर आपण त्याला प्रोत्साहन दिलं तर नक्कीच त्याचा पुढच्या भविष्यात फायदा होणार. आणि आणखी एक उदाहरण सांगतो की काय झाले की एका ठिकाणी प्रत्यक्ष बरेच वेळा घडतो की 10वीमध्ये एका मुलाला मिळाले 70% मार्क आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलाला मिळाले 90% मार्क. तर खरं तर ज्या मुलाला 90% मार्क्स मिळाले त्याच्या घरी सगळीकडे आनंदी आनंद आणि जल्लोष व्हायला पाहिजे होता. पण झालं काय की 70% जो होता मुलाला मार्क मिळाले त्यांच्या घरी सगळे खुश होते की आपला मुलगा 70% पास झाला वगैरे वगैरे. आणि या 90% काय होतं सगळे आपले सुटकेरी शेअर करून बसलेले. कारण काय की बाबा त्याचा जो विचार होता त्याला काय 90% मिळाले म्हणून. तर हा जो प्रकार यामुळे झालं काय की या 90% वाल्याचा कॉन्फिडन्स कमी झाला. त्याच्यात तो कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला पाहिजे तो झाला नाही. आणि हा जो 70% आला तर त्या फुल कॉन्फिडन्स मध्ये होता, अरे वा मी आज 70% आणखी चांगलं मिळेल. म्हणून माझे सांगणे की मुलांना कॉन्फिडन्स बिल्ड किंवा कॉन्फिडन्स डेव्हलप करणे हे आई वडिलांचं काम आहे. आणि हे केल्यानंतर हळूहळू जसं मूल मोठं होतं तर मुलांच्या सोबत आपली चर्चा होणं खूप आवश्यक आहे कोणत्याही विषयाला. ठीक आहे, थँक्यू. ज्ञान चेपे का त्यांनी जे सांगितलं तो एक मुद्दा फार महत्वाचा होता की घरात आपलं वातावरण कसं असतं. ज्ञान संवेदना वर्गाच्या मुलांना आपण अभ्यास कसा करावा याचा टाइम टेबल दिला आहे तर तो दादानीच दिलेला आहे. तो तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की घराच्या वातावरणातील अनुकूलता म्हणजे जसा पालक बोलेल तसाच पाल्य शिकेल असं असतं. तर आपण जर कोणाबद्दल टीका करत असतो किंवा कोणाबद्दल वाईट बोलत असतो तर पुढे जाऊन तो पण 4 लोकांमध्ये तेच करणार आहे आणि ते पण एक प्रतिकूल कर्मच निर्माण होतं. त्याच्यामुळे पण त्याच्या प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये अडथळा निर्माण होतो. हे सुद्धा पालकाची एक जबाबदारी आहे की त्यांनी घरातलं वातावरण अनुकूल ठेवावं. तर एवढंच मी सांगू शकतो. दुसरं पुढचं
क्लिप दाखवणार. ते 5 मिनिटं पुन्हा आपण break. आता पुन्हा 5 मिनिटाचा ब्रेक राहील. त्याच्यानंतर पुन्हा ऐकायचं. इकडे बघायचं. संवाद चालू राहील. तेवढ्या वेळात बाकी जे उरले आहेत त्यांनी आपली तयारी सुरू ठेवा. त्याच्यानंतर या वर्षीपासून आतापर्यंत आपण फक्त गुणवंतांचा सत्कार घेत होतो, पण आता हे जे आपले सायकोपाथ सर नावाचे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजापर्यंत आता जायचं असं ठरलेलं आहे. आणि या समाजामध्ये जाण्याचे जे मार्ग आहेत त्याद्वारे पूर्ण समाजामध्ये जाण्याचा फक्त एवढा सगळ्या समाजाला आशीर्वाद मिळणार आहे, दादांसाठी आशीर्वाद मिळणार आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली 2 वर्ष त्या कार्य सुरू आहे आणि निर्णय समिती गठीत झालेल्या आहे. ज्यामध्ये समाजात एक प्रकारे सामाजिक, एक शैक्षणिक, एक वैद्यकीय आणि एक आध्यात्मिक 4 समिती तयार केली. त्यामध्ये सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक हे सर आहे. पुढे सर आहे शिष्ट पिंपलादी कर्दमादिशामध्ये त्याला ओळखता तुम्ही कोण आहे? हा सध्याचा कॅप्टन आहे आपले कमांडो. लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीवचं तत्तु मुक्ति मुक्तिदायकं विरिक्ति विष्णु शंकर स्वकीय धाम वर्तते तदीय पाद पंकजं नमामि सदाशिवं महेश केश जातते किरात सुत वाडकेषु पंडितेषु तेनते व्रत पाप तापहारि सर्वजन सर्वदे तदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं सर्वराष्ट्रकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुरभ्यते दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरेण वैकिलोपयन्ति गौरवं तदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे बिन्दु सिन्धु शुष्कल तरङ्गगङ्गरञ्जितं माझ्याकडे
आ
बोला भंडारी करता एक वेळ टाळ्या होत्या. नंतर आहे कल्पना गहाणकर. हॅलो, सर्वांनी खूप छान छान मुद्दे मांडले. आता सांगण्यासारखं तर काही नाही आहे, पण तरीही थोडा प्रयत्न करते. एक उदाहरण देते. सागरचं जसं सांगितलं, खरोखर तो परिस्थितीमुळे घडला. आणि एक 3 विद्यार्थ्याचं असं उदाहरण मी देते सागर सारखा, की 3 मित्र असतात आणि जो पहिला असतो त्याचं घरचं वातावरण असतं की अभ्यासच करायचा, इंजिनियरच व्हायचं आणि पुढे जायचं. तो पठ्ठा कशातच नसतो, कधी गॅदरिंगमध्ये भाग घेत नाही, कधी कॉलेजचं निवडणूक नाही, काही नुसतं अभ्यास. कारण घरातून सांगितलं गेलं असतं की अभ्यासच करायचा आणि इंजिनियर व्हायचं. आणि दुसरा जो असतो मित्र तो जमतेम आपला, असाच काहीतरी करायचं म्हणून करायचं. आणि तिसरा तर अगदी बिंदास असतो, त्यांनी कधी कॉलेजचं इलेक्शन सोडलं नाही, जे जे काही होत ते तो कॉलेजमध्ये करत गेला. आणि झालं काय, पहिला जो होता तो छान पास झाला, इंजिनियर झाला आणि नोकरीला लागला जिल्हा परिषदमध्ये. दुसरा होता, त्यांनी ट्राय केला की चला 2दा आपण फेल झालो, तिसऱ्यांदाही आपण ट्राय करू. तो UPSC मध्ये पास झाला आणि CO म्हणून त्या जिल्हा परिषदेमध्ये लागला. तिसरा होता, आमदारकीची निवडणूक आली, फॉर्म भरला, आमदार झाला. झालं कसं की पहिला जो होता तो इंजिनियर CO ला सलाम करायचा आणि CO आमदाराला सलाम करायचा. असं आहे. आजकाल जी विरुद्ध शिक्षण प्रणाली आलेली आहे. आपण, आमची आजी आम्हाला शिकवायची की एरे एरे पावसा, आणि आजीला म्हणायची का ग असं शिकवते, की आपण कृषीप्रधान देश आहे आपला, म्हणून एरे एरे पावसा हेच म्हणायचं. पण आजकाल शाळेत रॅन रॅन गो हे शिकवतात. हे सगळं विरुद्ध प्रणाली आलेली आहे. आणि आत्मविश्वास कुठेतरी कमजोर पडतोय, की काउन्सिलरही कमी पडत आहेत. जसे आता माझ्या मुलाला म्हटलं अभ्यास कर, त्यांनी कधीच वर्षभर अभ्यास केला नाही. काका सांगतील तेच मी करणार, अभ्यास काका सांगतील तेव्हाच मी अभ्यास करणार. पठ्ठ्याने 2 महिने काकांना मी सतत विचारले, काका याला काउन्सिल करा, काका मग जाऊ दे, आता तर शाळा सुरू झाली. आता 2 महिने आधी काकांनी त्याला सांगितलं. त्या 2 महिन्यात त्यांनी 85 CBSE मध्ये मिळवले. झाकीर हुसैन होता आणि 15 लाख कमवतो हे जे सांगितलं त्यांनी, तर आपला झाकीर हुसैन उज्ज्वल तो विशारद झालेला आहे आणि तो क्लास घेतो. एवढ्या लहान वयात तो कमवत आहे आणि खूप छान त्यांनी म्हणजे असं ह्युमन बिहेवियर त्यांनी ते एकदम स्टडी करून त्यांनी ते मार्गदर्शन केलं आज. त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचं. आणि पुढे अधोनी वरटेकर. सगळ्यांनी छान सांगितलेलं आहे आणि सर्वप्रथम मी दादांना वंदन करून माझे 2 शब्द सांगते. तर आजचं जे युग आहे ते प्रचंड स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे. तर आज भरपूर स्पर्धा परीक्षा होत असतात. पूर्वी कसं होतं की इंजिनिअरिंगला जायचं असलं किंवा डॉक्टर म्हणजे मेडिकलला जायचं असलं तर फक्त शाळेच्या मिळालेल्या मार्कांवरती ॲडमिशन मिळायचं. पूर्वी असं होतं.
पण आता कसं आहे की आता म्हणजे हे ॲडमिशन मिळायच्या आणि तेव्हा ते थोडं सोपं जात होतं, कारण की शालेय परीक्षांमध्ये मर्यादित कोर्स असतो. आता मात्र कुठेही चांगल्या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायची म्हटलं तर एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि ही परीक्षा जरा कठीणच असते. आणि आपण पाहतो की आपली वैदर्भीय मुली थोडंसं या बाबतीत मागे पडलेले आहेत. मग टॉप 10मध्ये काही कारणात म्हणजे टॉप 10मध्ये तर फारच कमी मुले असतात. UPSC किंवा MPSC या परीक्षा चांगली नोकरी मिळवण्यासाठी असतात, पण यामध्ये सुद्धा आपली मुले थोडी कमी पडतात. याचं कारण काय, तर माझ्या मते जे कारण आहे ते आपल्या मुलांचा आत्मविश्वास व मेहनत ही कमी पडते. तर ही कमी का पडते, तर मला असं वाटते की यात आपण पालकच थोडे कमी पडतो. म्हणजे माझा तरी असा विचार आहे, प्रत्येकाचा असा असेलच असं काही मी सांगत नाही, पण माझा असा विचार आहे पालक कमी पडतात, आपले संगोपन कमी पडते. आपण आपल्या मुलांमध्ये खूप जीव असतो किंवा आपण खूप लाड करतो मुलांचे, पण त्यांना आपल्यापासून आपण दूर जाऊ देत नाही. आणि मला असे वाटते की आपण 12 वर्षाचं मूल झालं की आपण त्यांना स्वतःच्या भरोशावर सगळं करायला शिकवलं पाहिजे किंवा दूर गावी जाऊ दिलं पाहिजे एकट्याला. म्हणजे स्वतःला त्यांना समजते की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची त्यांना जाण होते त्यावेळेला, त्या वयात. आणि घरामध्ये पालकांनी पण आपलं स्वतःचं जे बिहेवियर आहे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. घरात सतत जर आईवडिलांची भांडणं होत असली त्याचा परिणाम मुलाच्या अभ्यासावर होतो, त्याच्या मानसिकतेवर होतो. तर हे स्वतः टाळावं, घरातलं वातावरण चांगलं ठेवावं आणि 7 वर्षापर्यंत जे दादांनी संस्कार दिलेले आहेत ते संस्कार आपण जर दिले ना, तर म्हणजे माझ्या मनाप्रमाणे, माझ्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे बाहेरचे जे 100 मुलं आहेत त्याच्यात जर आपली मुलं बसवले तर आपली मुलं टॉप 10 आहेत. हे मला म्हणायचं आहे. इथे आपल्या मुलांची म्हणजे बरोबरी इतर बाहेरच्या 100 मुलांशी होऊ शकत नाही. बस एवढं बोलत मी. तर आता बालक संमेलनाचा एक मुद्दा आला होता, तर ते आपण बालक संमेलनाच्या ज्या क्लिप्स आहेत त्या उद्या जेवणानंतरच्या कार्यक्रमात दाखवणार आहे आणि त्याबद्दलचं दीपक दादांचं पत्र आणि दीपक दादांचं निवेदन असं आपण ते वाचून दाखवणार आहे आणि मग ते क्लिप दाखवणार. नमस्कार. लिस्टमध्ये कुठेच माझं नाव नव्हतं. आता नव्याने ऍडमिशन केलं आणि त्याच्यामुळे लिस्टमध्ये आधीच नाव आहे. नाही मला पण ते सांगितलेलं नाही आहे, सरप्राईज आहे ते. वंदनीय दादा आणि बाबा यांना नमन करतो आणि सांगता येईल तेवढा थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मी शिक्षक आहे, मुलांना घडवण्याचं काम करतात ना, जे विद्यार्थी आहेत ते हो म्हणते. परंतु होते काय माहिती आहे का, मुलांना शिक्षण आपण शिकवतो पण ती त्याचं इम्प्लिमेंट कुठेच दिसत नाही. मुकेश दादा आपण बघतो लहानपणापासून डान्स मध्ये आम्हालाही ड्रॉइंग त्यांनी शिकवलेलं आहे. आजताही मुलांना चांगले अक्षर कसे काढायचे ह्यापासून तेव्हा आम्ही जेव्हा होतो लहान तेव्हा हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे.
टाळ आरतीचं जे होतं त्याच्यातही ते बिलकुल सांगतात असं कर. आणि डिझाईन मास्टर आमचे इथे तेच आहेत का. धन्यवाद. आता नेक्स्ट रुपाली देव. दादा आणि बाबांना दोन शब्द बोलते. पहिला विषय पालकांनी मुलांचं करायचं संगोपन. आता हा मुद्दा आता असा झालेला आहे की संगोपन आजकाल मुलांना म्हणजे 2.5-3 वर्षापासून आपण प्ले ग्रुपमध्ये टाकतो. ते जितका वेळ शाळेत राहतात ती सगळी शाळेची जबाबदारी असं पालकांना वाटतं. उरलेल्या वेळ ते घरात असतात तर घरात आपलं काही त्यांच्याप्रती कर्तव्य आहे. आपण काही त्यांना अधिक गोष्टी शिकवल्या पाहिजे. त्यांना असं वाटतं त्या शाळेत टाकलं, वेगवेगळे क्लास लावले म्हणजे आपली जबाबदारी संपली. व्यक्तिमत्व विकास हे आजकाल इतके आले. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास लावा, संस्कार वर्ग लावा. म्हणजे हे सगळं बाहेर जायची गरज का पडते, कारण घरात या गोष्टींची कमतरता जाणवते. आता सगळीचकडे काही आई वडील दोघे नोकरीचे नसतात. जिथे आई वडील नोकरीसाठी आई वेळ देऊ शकत नाही तिथे तुम्ही काही मदत घेतली म्हणून थोडा वेळ त्यांना घालवायला थोडा वेळ पाठवलं ठीक आहे. पण तिथे जाऊन ते जे काही शिकतात त्याचं तुम्ही किती फॉलोअप घेता, ते घरी ते किती सिरियसली करतात. फक्त तुमचे पैसे वाया चालले आणि लोकांना दाखवायला की आम्ही याला या क्लासला घातलं त्या क्लासला घातलं. त्याच्यात आजकाल लहान मुलांमध्ये प्रचंड एनर्जी असते. ती एनर्जी कशी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वेनी हे करायला पाहिजे हे पालकांना समजत नाही. मग कोणी त्याला खूप थकला पाहिजे म्हणून त्याला खूप सारे स्पोर्ट्स, स्विमिंगही टाका, बास्केटबॉलही टाका, जिम्नॅस्टिकही टाका, पण त्याची रुची कशात आहे काही बघितलं जात नाही. तो इतका एक्झॉस्ट होऊन जातो मग त्याला अभ्यासाचं काहीच राहत नाही. त्याच्यात आजकाल हे CBSE, ICSE यांच्या शाळेच्या वेळा इतक्या विचित्र असतात की ना धड त्यांची सकाळी झोप होते ना दुपारी. आल्याबरोबर त्यांचे वेगवेगळे क्लास, हँडरायटिंग क्लास, ड्रॉइंग क्लास, मग थोडे मोठे झाले की संस्कृतचा क्लास, हिंदीचा क्लास, मराठीचा क्लास. मग तुम्ही घरी काय करता? सगळं क्लासेसच्या भरोशावर. आणि म्हणजे सगळं पुन्हा जाऊन तिकडे आमच्या मुलाला हे येत नाही, आमच्या मुलाला ते येत नाही. म्हणजे सगळी जबाबदारी शिक्षकांची. मुलगा फक्त 12 ते 8 जास्तीत जास्त 8 तास तो बाहेर राहतो. उरलेल्या वेळामध्ये तुमचं त्याच्याशी किती कम्युनिकेशन आहे. तो शाळेतनं आला त्याला खूप काही सांगायचं असतं, पण आजकाल नवीन एक आले आहेत सगळ्यांच्या हातात. त्यामुळे तो मुलगा काय सांगतो, मुलाला काय इंटरेस्ट आहे, हळूहळू त्या मुलाचा तुमच्याशी काही सांगण्याची त्याची उत्सुकता संपून जाते. मग तो शाळेमध्ये मागे का राहिला याचं आपण काहीच, फक्त जाऊन मग त्याला रागवायचं, आम्ही तुला एवढे क्लासेस लावले, एवढे पैसे खर्च केले, पण तुम्ही त्याचं किती हे घेतला फॉलो याच्याकडे राहत नाही. त्याच्याचमुळे दुसरा मुद्दा जो हा विचार घेतला की आपले मुलं मागे का राहतात. तर कुठेतरी एक मेंटॅलिटी आपली असली की मुलांनी अमुक अमुक क्षेत्र, जास्तीत जास्त 90% मुले इंजिनिअरिंगला जातात. खूप हुशार असले, फायनान्शियल स्टेबल असले तर ते मेडिकलला जातात. मग लॉ, CA म्हणजे ठरलेलं आहे काहीतरी. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन वेगळं काही करायची आपण त्यांची आपलीच मानसिकता नाही त्यांना, कारण की आपली एक मानसिकता आहे की इतका शिक, नोकरी कर, इतका कमाव, पॅकेज. लहानपणापासून आपण हेच शिकवतो त्यांना की पॅकेजला महत्त्व देतो. मग आपण त्याच्यामध्ये त्याचा हा क्लास आहे, तो क्लास आहे, तो येऊ शकत नाही. 8वी-9वी पासूनच आपण त्यांना त्याच्यात इतकं गुंतवून टाकतो, त्याला इतकं जास्त महत्त्व देतो की मग अगदी कोणा जवळचे नातेवाईक जरी गेले तरी त्यांच्याकडे जाणं म्हणजे ह्या गोष्टींना महत्त्वच नाही राहिलं. कोणी गेलं मग मुलांना हे रुचीवच माहीतच नाही. गेल्यानंतर काय होतं, मुलांच्या मनामध्ये भीती बसते. डेड बॉडी पाहिली की मुलं घाबरतात. का? कारण की ह्या तुम्ही लहानपणापासून त्यांना नेलंच नाही. म्हणजे आता माझ्या पाहण्यात अशा केसेस आले की तरुण मुलं असं काही झालं की त्यांना माहीतच नसतं पुढे काय करायचं. धन्यवाद वहिनी. वहिनीनी पण MA सोशोलॉजीमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजी त्याच्यानंतर आमचे दादा म्हणजे केतनची वडील ही MR आहेत एका उत्कृष्ट कंपनीमध्ये. आणि केतन जसं म्हटलं वहिनीने की दिवसभर मुलं बाहेर असतात, तसं हाही तसंच आहे की सकाळी निघाला की बस डायरेक्ट संध्याकाळी. पण तो बिझीच असतो म्हणा, तो असा वायपड फिरत नाही की क्लासेस आणि त्यानंतर त्याचे स्पोर्ट्स. तो इतका त्याला म्हणत असतो की थोडा ब्रेक घे, पण तो काही ऐकतच नाही. पण त्या एका दृष्टिकोनातून त्याच्या वयानुसार तो बरोबर आहे, एकदम बरोबर आहे की त्याला स्पोर्ट्स हा असायलाच पाहिजे. जसे काकांनी सांगितलं की माणसाने
कोणी असो, कोणत्याही वयात त्याला खेळता आलंच पाहिजे. तो कोणताही स्पोर्ट असो, जसं म्हणलं की खाली बसता आलं पाहिजे मांडी घालून, तसं स्पोर्ट हा यायलाच हवा. यानंतर आहे गौरी गणव. परमपूज्य श्री साईनाथ महाराज, दिव्यपुण्य विभूती वंदनीय दादा महाराज यांना त्रिवार अभिवादन करते. आणि आज आपल्या माझ्या 2 दिवसाचा साधना संमेलनाचा एक छोटासा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे 2 विषय आहेत ते खरं तर त्यांचं जे नियोजन आहे ते इतकं एकरूप आहे की एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. खरं तर असं आपण म्हणू शकतो की आपण जेव्हा पहिल्यांदा आईबाबाच होतो तेव्हा आपण हा विचार करतो की या मुलाचं भविष्य काय राहील किंवा हा मुलगा कोणत्या क्षेत्रात काम करेल, आणि त्या दृष्टीने आपण दोघंही जण त्या मुलाला त्या आपल्या अपेक्षांमध्ये घालवत असतो किंवा त्या अपेक्षांच्या अनुरूप त्याला काही ना काही गोष्टी सांगत असतो, उदाहरणं देत असतो. परंतु मला असं वाटतं की आपण आपल्याला जे मूल दादांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे तर त्याचं एक अवलोकन करायला पाहिजे. त्याच्यात कोणते गुण आहेत, त्याच्यात कोणते अवगुण आहेत आणि त्याच्यामध्ये कोणती कला आहे, तो कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो हे बारकाईने पाहिलं पाहिजे आणि ते मनात ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही पहिल्या वर्षापासून 2ऱ्या वर्षापासून त्या मुलाला त्या बाबतीत तसं घडेल की नाही हे न पाहता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे की याच्यातला हा गुण हा कसा समोर येईल. याच्यामध्ये हा कधी भाषासुद्धा चांगली बोलत नाही, मग ते कसं बोलेल. या संबंधात आपण थोडं काही ना काहीतरी प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे. खरं तर आईवडिलांनी तो जो व्यक्ती आहे, ते जे मूल आहे तो तेंडुलकर आहे, माही आहे किंवा एखादा ॲक्टर आहे, अशा दृष्टीने त्याच्याकडे न बघता त्याच्यात कोणते गुण आहे आणि तो कशा पद्धतीने पुढे येऊ शकतो हे बघितलं पाहिजे. मला असं वाटतं सचिन तेंडुलकरच्या आईने जर असं म्हटलं असतं की याला मॅथ्स जमत नाही आहे, त्याला मॅथ्सचे ट्युशन लाव, तर तो आपल्या ग्राउंडवर दिसला नसता. आणि जर शाहरुख खानने हा विचार केला असता की एक सर्कस नावाची मी सिरियल केली तर आता मी या सिरियलमधून फक्त टेलिव्हिजनमध्येच राहील, हा जर विचार केला असता तर तो आज इतका मोठा सुपरस्टार झाला नसता. तुम्ही कोणी पाहिली नसेल, पण मी त्याची जेव्हा ती सिरियल पाहिली तेव्हा मला असं वाटलं की अरे हा जो आहे मुलगा हा खरंच ॲक्टरच्या ह्याच्यामध्ये येऊन राहिला. तसंच सुशांत सिंग जे होते त्यांचं पण आपण जेव्हा बघितलं म्हणजे पहा, आपण दुसऱ्या व्यक्तीच्या ह्याच्या पर्सनॅलिटीला जज करतो आणि तो कुठे जाईल हे पाहतो, तर मग आपलं स्वतःचं मूल आपण का नाही करू शकत. आणि त्या ज्या क्षेत्रामध्ये तो जाईल तिथे तो टॉप 10 राहायला पाहिजे. याच्याकरता त्याच्यासमोर एक गोष्ट समोर आणली पाहिजे. कोणत्याही मुलाला आपण कशात प्रावीण्य प्राप्त करू हे माहीत नसतं आणि समोर जे येत राहील ती परिस्थिती तो कसा एक्सेप्ट करतो, त्या परिस्थितीकडे तो कसा पाहतो, त्याच्यातनं तो बाहेर कसा येतो ह्याचं महत्त्व मला असं वाटतं जास्त आहे. आणि जो दुसरा सब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे की संगोपनात आपण कमी पडतो का, तर खरंच आपण ओव्हर पॅरेंटिंग करतो. संगोपन नाही करत आपण काळजी करतो, आपण प्रेम करत नाही. आपण काळजीपोटी प्रेम करतो की अरे तू तिथे पडू नको, तो पडतो, अरे तू तिथे जाऊ नको, तो तिथे जातो, तिथे धडपडतो. आणि आपल्या मनातल्या जे विचार असतात ते विचार आपण त्याच्यावर थोपवत जातो. तर त्या विचारांपासून दूर करायचं असेल, त्याच्यामधल्या असलेल्या प्रावीण्याला जर समोर आणायचं असेल तर मला एकच वाटतं की त्याचं अवलोकन करू आणि प्रत्येक मुलांनी आपल्यामध्ये काय काय आहे तो खरं सांगत राहतो. एक 8 वर्षानंतर त्या मुलाला कळून जातं की मला काय आवडतं. तो त्याचे कपडे चूज करतो, तो त्याचे हेअरस्टाईल चूज करतो, तो त्याचं बोलणं चूज करतो, त्याला कोणती भाषा, म्हणजे आपण पाहतो की घरात मराठी बोलतात, बाहेर जाऊन हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात. तो सगळं हे खरंच चॉईस असते त्याची, ती त्याची चॉईस त्याला घेऊ द्यायची म्हणजे संगोपन. आणि ओव्हर पॅरेंटिंग म्हणजे की मी असं बनलो नाही मग या व्यक्तीने असं बनलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईवडिलांनी माझ्यासोबत असं वागितलं तर मी पण यासोबत असंच वागेल. मी गरिबीत राहिलं मग याने गरिबीत राहिलं पाहिजे, किंवा मी हे सगळं अनुभवलं आहे तर त्यांनी अनुभवलं. प्रत्येक मुलाचं विश्व वेगवेगळं आहे आणि त्या वेगवेगळ्या विश्वाकरता त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी वेळ देणं आवश्यक आहे. म्हणून मी आज वंदनीय दादांच्या चरणी हीच प्रार्थना करते की ज्ञान संवेदना वर्गामध्ये जितके काही मुलं येतील त्या प्रत्येक मुलाचा व्यक्तिमत्वाचा विकास होणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता
अभ्यासक्रमाची माझी निवड केली, याच्याकरता मी खूप आभारी आहे. की माझा मुलगा आज जेव्हा त्याची शाळेची ऍडमिशन घ्यायची होती मागच्या वर्षी, तर त्याच्या शाळेमध्ये लिहिलं होतं की तुम्हाला तुमचा मुलगा चांगला आहे की LLB म्हणजे वकील बिहारी कनेक्शन आहे आणि बिहारी कनेक्शन आहे. सर्व गुरुजनांना सादर प्रणाम. आजचे विषय जे आहेत अतिशय उत्कृष्ट. मुलांना वाईट शिकवलं पाहिजे वगैरे असं, परंतु काही काही गोष्टी अशा आहेत की जास्त सपोर्ट किंवा जास्त त्यांना लाडवणे वगैरे हे थोडंफार तरी आपल्या बाजूला करायला पाहिजे मुलांना, तेव्हाच ते थोडंफार काहीतरी शिकतील. नाहीतर ते अनुकूलपणे होत असेल तर पहिल्या टॉप 10 मध्ये आहे असं मी म्हणेन. बाकी अकॅडमिकली प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असते. सगळेच मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकत नाही आणि पालकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की करिअरचे इतर अनेक मार्ग मोकळे आहेत. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर झाला म्हणजे तो खूप कमाई करू शकेल असं नाही. आज इतके क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये बराचसा जर कमाईचाच विषय असेल तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या मुलाची सर्वांगीण विकास हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मग लहानपणापासूनच ज्ञान संवेदना वर्गाला जर आणलं तर मुलांचं ध्येय म्हणजे ध्येयाकडे वाटचाल मुलं व्यवस्थित योग्य ध्येयाकडे करतील. आणि आपल्याला दादांनी जी ओंकार साधना दिलेली आहे की त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला काउन्सिलरकडे जाण्याची गरज नाही, की आपल्याला तर मुलांची काय आवड आहे हे ज्ञानसंवेदना वर्गामुळे त्या ओंकार ज्ञानसंवेदना वर्गात जो ओंकार साधना शिकवली जाते त्याच्यामुळेच मुलांना आपल्याला